नमस्कार मित्रांनो, माझ्या जीवनातील काही आठवणी या व्हिडिओ मालिकेतील आजच्या अंकामध्ये मी आपणाला सांगणार आहे की मी आणि आकाशवाणीवर मी दिलेली भाषणं यांच्याबद्दल. मित्रांनो, मला 10वीच्या परीक्षेत खूप चांगले मार्क्स मिळाले. महाराष्ट्रामध्ये मी 3रा होतो आणि मागासवर्गीयामध्ये महाराष्ट्रात पहिला होतो. आणि त्यामुळं 10वीच्या निकालानंतर आकाशवाणीच्या औरंगाबाद परभणी केंद्रावर आमची 4 गुणवंतांची मुलाखत ठेवली होती. आणि ती मुलाखत छान झाली. ती मुलाखत अनेकांनी ऐकली. आणि त्या मुलाखतीच्या वेळेस तिथे जे आकाशवाणीवर संबंधित अधिकारी होते त्यांनी मला बाजूला घेऊन एक प्रश्न विचारला. त्यावेळेस माझं वय फक्त 16 वर्ष होतं. माझा 65चा जन्म आणि 1981ची ही गोष्ट, जुलै महिन्यातली, जुलै 1981 मध्ये. माझा जन्म पण जुलै मधलाच, 1965. बरोबर 16 वर्षाचा होतो मी त्यावेळेस. तर त्यांनी मला विचारलं की आकाशवाणीवर असे अनेक कार्यक्रम होत असतात, तुम्हाला जर उत्सुकता असेल, इंटरेस्ट असेल तर तुम्ही येत जा आणि आम्ही तुम्हाला काही कार्यक्रम देऊ. मी म्हटलं ठीक आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं की प्रत्येक कार्यक्रमाचे तुम्हाला 50-100 रुपये मिळत जातील. 1981 मध्ये 50 आणि 100 रुपयांना फार किंमत होती. आणि मित्रांनो, मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं. 11वी-12वी माझं सुरू असताना मला आकाशवाणीवरून फोन यायचा किंवा महिन्यातून 15 दिवसातून मी आकाशवाणीमध्ये जायचो. आणि मला मग ते सांगायचे की अमुक अमुक विषयावर युवावाणी म्हणून एक सदर होतं आकाशवाणीवर. आणि त्याच्यामध्ये माझा एक मित्र सुंदर लटपटे त्यावेळेस तिथं, तोही माझ्यासारखंच पार्ट टाइम काम करायचा. पण तो थोडा सिनियर होता. तो कार्यक्रमाचं बरंचसं हे करायचा. पण मला असं भाषण देण्यासाठी किंवा एखाद्या विषयावर बोलण्यासाठी नेहमी पाचारण केलं जायचं. मित्रांनो, त्या काळात मी खूप भाषणं दिली. एकदा लोकमान्य टिळकांवर, एकदा सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर, नंतर आजचं विज्ञान म्हणून काही सिरियल्स वगैरे, म्हणजे वेगवेगळ्या विषयावर, नंतर मग अशी अनेक भाषणं. आणि त्यानिमित्त मला पैसे पण मिळायचे. मी आकाशवाणीवर जायचो. पण आज जेव्हा फार काळ निघून गेला तेव्हा मी विचार करतो पुढं, म्हणजे हे माझं सुरू होतं 1981, 82, 83, 84. असं जवळजवळ 3-4 वर्ष मी नेहमी आकाशवाणीमध्ये जाणं आणि तिथून भाषणाचा विषय घेणं, नंतर मग लायब्ररीत जाणं, लायब्ररीमध्ये त्या विषयाशी संबंधित पुस्तकं शोधणं, मग त्यांचा अभ्यास करणं आणि स्वतःचं साधारणतः 8 ते 10 मिनिटाचं भाषण तयार करणं, ते वाचून पाहणं. नंतर मग आकाशवाणीमध्ये जे संबंधित आमचे अधिकारी होते त्यांचं नाव भगवान सवाई. तर ते माझं भाषण वाचायचे व्यवस्थित. त्यात काही करेक्शन्स असतील तर ते सांगायचे. त्यांचा पण आवाज फार छान होता आणि त्यांचे पण जे काही कंटेंट ते रेकॉर्ड करायचे ते ऐकत राहावं असं असायचं. आणि छान छान सांगायचे ते. आणि मित्रांनो, अशी अनेक भाषणं झाली. त्यावेळेस माझं वय 16 ते समजा 20 पर्यंत. 20व्या वर्षी तर ही प्रक्रिया थांबली. पण एवढ्या लहान वयामध्ये एवढी संधी मिळणं, मला आश्चर्य वाटायचं की यार, आपल्याला म्हणजे आपण लकी आहोत, आपण कुणीतरी आहोत, असा एक आत्मविश्वास त्यावेळेस वाटायचा. विज्ञान विषयावर, ट्विन्स विषयावर मी त्यावेळेस भाषणं दिली होती. नंतर महासागरातलं महत्त्व, महासागरांचं महत्त्व या विषयावर माहिती दिली होती. नंतर विज्ञानामध्ये अनेक वेगवेगळे विषय मला जे दिले जायचे त्या पद्धतीनं मी त्यांचं हे तयार करायचो. आणि मला आठवतं की एकदा पेट्रोक्रॉप्स
नावाचे प्लांट्स अस्तित्वामध्ये येत आहेत आणि काही झाडं त्यांच्यापासून डिझेल निघू शकतं, पेट्रोल निघू शकतं, अशा पद्धतीची काही झाडं विकसित झालेली आहेत आणि ती झाडं शेतीमध्ये वापरली जातील आणि शेतीमध्ये पेट्रोलचं उत्पादन करणारं एखादं मशीन बाजूला बसवलं जाईल आणि शेतीमधून पेट्रोल मिळू शकेल वगैरे, अशा प्रकारचं भाषण मी त्यावेळेस केलं होतं की असं होऊ शकतं की पेट्रोल क्राफ्ट्स अस्तित्वात आलेले, पण तसं काही अजून झालेलं दिसत नाही आणि आता पेट्रोलचाच विषय संपुष्टात आलेला आहे. आता लवकरच पेट्रोलच्या जागेवर आपणाला इलेक्ट्रिक कार्स आणि इलेक्ट्रिक गाड्यांचं उत्पादन सुरू झालेलं दिसतंय. पण मित्रांनो, आनंद वाटायचा की त्यावेळेस मला एक किस्सा आठवतो की माझं कुठल्या तरी एका विषयावर असंच भाषण होतं. संध्याकाळी 5:30 वाजता हे भाषण असायचं आणि त्या आकाशवाणी केंद्रावर दिवसभरामध्ये काय काय कार्यक्रम होणार आहेत हे सकाळी 6, 6:15 सांगायचे आणि त्यांनी माझं 5:30 वाजता युवावाणीमध्ये आज ऐका, माझ्या नावामागं प्राध्यापक शब्द जोडला. प्राध्यापक मच्छिंद्र चाटे यांचं भाषण. आणि त्यावेळेस मी इंजिनिअरिंग फर्स्ट इयरमध्ये शिकत होतो आणि नेमकं आम्हाला जे शिक्षक शिकवतात, एक देशपांडे सर होते, त्यांनी ते भाषण ऐकलं होतं. म्हणजे त्यांनी ती सकाळचा कार्यक्रम ऐकला होता आणि मला विचारलं, काय मच्छिंद्र चाटे कोण अजून दुसरं प्राध्यापक म्हणून? म्हटलं सर तुम्हीच, आकाशवाणीवर तुम्ही ऐकलं वाटतं. काय झालं, गडबड झाली. म्हटलं की मग मी भाषण रेकॉर्ड केलेलं आहे विज्ञानावरचं आणि त्यांना असं वाटलं की हे कोणी म्हणजे नावामागं काहीच लिहिलेलं नाही म्हणून त्यांनी प्राध्यापक टाकून काहीतरी गडबड केली. तर ते मला म्हणाले, पण तू इतका लहान, तुझं एवढं हे म्हणजे आता शिकतो, इंजिनिअरिंग फर्स्ट इयरलाच आहेस आणि तुला आकाशवाणीवर भाषण देण्याचं कसं काय संधी मिळते वगैरे. तर मी त्यांना सांगितलं की म्हटलं सर, आकाशवाणीमध्ये एक मुलं निवडतात अशी, त्यांची परीक्षा घेतली जाते आणि घेतली गेली होती माझी. मी 11वी 12वीला असताना आकाशवाणीने लोकांसाठी एक म्हणजे ज्या मुलांना इंटरेस्ट आहे त्या मुलांना बोलावून त्यांची टेस्ट घेतली होती आणि त्या टेस्टमध्ये त्या सगळ्या 200-250 मुलांमध्ये मी पहिला आलो होतो आणि म्हणून मला जास्त कार्यक्रम मिळायचे. तर त्यावेळेस सरांना आश्चर्य वाटलं किंवा इतका लहान असून तू आणि इतक्या कॉन्फिडेंटली बोलतो, भाषणं देतो वगैरे. आश्चर्य. त्यांनी मला वाटतं आधीचं भाषण ऐकलं होतं, चांगलं बोलतो वगैरे मला म्हणाले होते ते. आणि मित्रांनो, आज आश्चर्य वाटतं की अरे ही काय आपल्यावर कृपा झाली होती परमेश्वराची. त्यावेळेस मला हे पटत नव्हतं. त्यावेळेस असं वाटायचं की माझी बुद्धिमत्ता आहे, माझं कार्य आहे, मी करतोय काहीतरी. पण आता लक्षात आलेलं आहे मित्रांनो, ही सगळी ईश्वरी कृपा असते. कुठली तरी एक शक्ती आपल्याला काय मदत करत असते आणि त्या गोष्टीचा मला एक फायदा झाला की आपण भाषण देतो, हे भाषण लोकांना आवडतं. एकदा एका महिन्यामध्ये माझे आजचे विज्ञान म्हणून 5 भाषणांची मालिका ठेवली होती. दर सोमवारी एक भाषण, दर सोमवारी एक भाषण, असं 5 सोमवार सलग. आणि त्या 5 सोमवारी मी जी भाषणं युवावाणीमध्ये त्यावेळेस तयार करून दिली होती, त्या भाषणांना जो काही प्रेक्षकांचा प्रतिसाद होता, त्यावेळेस लोक, आकाशवाणीचा काळ होता तो, त्यावेळेस लोक पत्र पाठवायची आणि अमुक कार्यक्रम आवडला, अमुक कार्यक्रम आवडला, हा छान झाला, असं छान झाला वगैरे. तर त्याच्यामध्ये माझं फार कौतुक छापून यायचं. तर त्या 5 भाषणांमधून त्यावेळेस आकाशवाणीला जी काही पत्र आली, तर त्या काळामध्ये इतर सगळे जे काही कार्यक्रम होत होते त्या सगळ्यांचा विक्रम त्या पत्रांनी मोडला होता. एवढी पत्र आकाशवाणीला त्यावेळेस आली होती. आणि मला सवाई सरांनी सांगितलं की अरे फार छान, तुझ्या भाषणाचं फार कौतुक होतं, लोकांना तुझा आवाज आवडतो किंवा तुझे मुद्दे मांडतो ते आवडतात, तुझे मुद्दे मांडण्याची पद्धत वगैरे आवडते. आणि मित्रांनो, या गोष्टीचा मला फायदा झाला. आता काळ बदललेला आहे. आता आकाशवाणीवर जाण्याची काही गरज नाही. आता यूट्यूबनं प्रत्येकाला संधी निर्माण करून दिलेली आहे की आता कुणीही काय पाहिजे तो कंटेंट बनवू शकतो, यूट्यूबवर टाकू शकतो, फेसबुकवर टाकू शकतो,
फार लवकरच असा कंटेंट आता टेलिग्रामवर पण टाकता येईल आणि अजूनही काही वेबसाईट सुरू होतील, अजूनही काही सुरू होतील की आता कुणीही आपलं स्वतःचं कंटेंट तयार करून तो इंटरनेटवर टाकू शकतो, त्याच्यातून पैसेही कमवू शकतो, नावही कमवू शकतो. मी परवा बघितलं की एक 4-5 वर्षाची मुलगी आहे आणि तिचं आपकी दिशू म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे आणि तिच्या अनेक व्हिडिओला 5-5, 10-10 करोड व्ह्यूज आहेत आणि छान करते ती. तर मित्रांनो, पण त्यावेळेस पूर्वी ही संधी नव्हती. पूर्वी तुम्हाला 4 लोकांसमोर बोलायला मिळणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट होती. त्या काळामध्ये माझी 10वीची परीक्षा झाल्याबरोबर मला आकाशवाणीमध्ये भाषणं द्यायला मिळावीत, कार्यक्रम सादर करायला मिळावेत, ही माझ्यासाठी एक फार मोठी कृपा होती. त्यावेळेस मला 2 गोष्टींसाठी ते नावाजायचे की एक, माझं अक्षर अतिशय सुंदर होतं आणि त्यामुळं जी भाषणं मला द्यायची आहेत ती मी जी व्यवस्थित लिहून आणलेली असायचं ते अक्षर सवाई सरांना फार आवडायचं आणि दुसरी गोष्ट रस्वदीर्घाच्या वगैरे चुका नाही, फार व्यवस्थित लिहिलेलं आणि त्याच्यामुळं माझं नेहमी कौतुक व्हायचं आकाशवाणीचं तिथे बाकीच्या लोकांमध्ये आणि मला असं वाटायचं की आपण खरोखरच बुद्धिमान आहोत, हुशार आहोत, आत्मविश्वास आपल्याजवळ यायला पाहिजे. मित्रांनो, अशी जी काही संधी आहे, आज आता काळ बदललेला आहे, आता तर काही राहिलं नाही, पूर्वीसारखं राहिलं नाही. आता प्रत्येकाला संधी. मी अनेक मुलांना म्हणतो की त्यांनी त्यांचं यूट्यूब चॅनल सुरू करावं आणि यूट्यूब चॅनलवर तुम्हाला जे जमतंय बनवा, करा, टाका, ऐकू द्या लोकांना, तुम्हाला आत्मविश्वास वाढेल. थोडासा अभ्यास करून टाका, अभ्यासपूर्वक करा आणि लोकांना हे चॅनल बघू द्या, लोकांपर्यंत तुम्ही पोहोचा. मित्रांनो, काय होतं की यूट्यूबवर अनेक उत्साही मंडळी येतात. जवळजवळ बघा, मी एके ठिकाणी वाचत होतो की भारतामध्ये 8 करोड लोकांनी यूट्यूब चॅनल सुरू केले. पूर्ण जगामध्ये जवळजवळ 12-15 करोड लोकांनी केली, पण भारतात जरा जास्त उत्साह आहे. भारतामधून 8 करोड चॅनल्स सुरू झाली. पण मित्रांनो, ह्या 8 करोडपैकी अगदी 1 करोड सुद्धा चॅनल्स हे 1000 सबस्क्रायबर्स मिळवू शकले नाही. 1000 सबस्क्रायबर्स तर फारच कमी आकडा आहे, पण तरीही 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असणारी चॅनल्स जी आहेत ही पूर्ण जगातून फक्त 3,21,000 चॅनल्स आहेत आणि टॉपला जी 5 चॅनल्स आहेत यूट्यूबवरची, तर त्या 5 चॅनल्सचे आजचे म्हणजे सबस्क्रायबर्स 10 कोटीपेक्षा जास्त. मित्रांनो, हे अजून हळूहळू वाढत जाईल आणि त्याच्यातही कॉम्पिटिशन आहे की यूट्यूबला वाटतं की फेसबुकपेक्षा आपल्याला जास्त हे मिळावेत, प्रेक्षक मिळावेत, किंवा फेसबुकला असं वाटतं यूट्यूबपेक्षा जास्त आम्हाला मिळावेत. त्याच्यामध्ये टेलिग्राम पण येऊ घातलेला आहे. तर मित्रांनो, मी चॅनल्स सुरू केलेले आहेत, माझेही चॅनल्स आहेत. मराठीतून आहे, हिंदीतून आहे, इंग्रजीतून आहे. नंतर माझे मूव्हीजचे पण चॅनल्स आहेत, मराठीतून आहे. लवकरच हिंदी आणि भोजपुरी सुद्धा चॅनल्स मी सुरू करणार आहे. आणि मित्रांनो, आपण एक संधी आहे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, आपली मतं लोकांपर्यंत गेली पाहिजेत. आणि आज माझ्या जीवनातील काही आठवणी मी जेव्हा पाहतो तेव्हा मला आठवतं की मी आता यूट्यूब चॅनल्ससाठी व्हिडिओ बनवतोय, तर कधी काळी मी हे लोकांसाठी मस्त भाषणं तयार करायचो. त्यावेळेस माझं वय फक्त 16-17 वर्ष होतं आणि त्यावेळेस ते लाखो लोकांना म्हणजे हजारो लोकांना त्यावेळेस आवडायचे. अनेकांची पत्रं यायची, कौतुक व्हायचं. पण नंतर 11वी-12वी झालं, इंजिनिअरिंग फर्स्ट इयर झालं. नंतर मग मी बँकेमध्ये गेलो नोकरीला आणि नंतर मग बँकेतली नोकरी सोडून परत आलो आणि इंजिनिअरिंगच्या अभ्यासात बिझी असताना मी माझं कोचिंग क्लासेसची सुरुवात आणि त्याच्यानंतर मग माझा आकाशवाणीचा संबंध संपला. त्यांची इच्छा होती मी करावं म्हणून, पण मला काही वेळ काढता आला नाही. आणि नंतर पाहता पाहता कोचिंग क्लासेसचंच माझं काम इतकं वाढत गेलं की मलाच कळलं नाही की एवढ्या दिवस, एवढा काळ, एवढी वेळ गेली कशी. पण तरीही मित्रांनो, मला आज जुन्या आठवणी काढताना आणि त्या काळातले माझे हे दिवस आठवताना मनापासून एक आनंद होतोय. तर मी आज तुम्हाला या
आकाशवाणीच्या काही आठवणी सांगितल्या. आता पुढच्या कार्यक्रमामध्ये इतर आठवणी अशाच मी तुम्हाला सांगत राहीन. दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता माझ्या जीवनातील काही आठवणी हे मी तुम्हाला सांगायचं ठरवलेलं आहे. दर शुक्रवारी मी त्या तुम्हाला सांगत राहीन. नमस्कार.